संत ज्ञानेश्वर माऊलींनी आंतरिक सुखाच्या अनुभवाचं वर्णन मोगरा फुलला या रचनेत केलं आहे. लता दिदींचे स्वर कानावर पडले की आध्यात्मिक अमृताचे तुषार अंगावर अलगद पडू लागल्यासारखे वाटतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यांचा आत्मबोधाचा आणि सत्याचा प्रवास सुरू झाला तो एक छानसं रोपटं अंगणात लावावं त्यासारखा. त्या रोपट्याला माऊलींनी जपलं, वाढवलं. रोपटं वाढलं म्हणजे आंतरिक सुखाची जाणीव झाली, अनुभवता आली. आता मोगराच का? कारण मोगरा शुभ्र आहे, त्याचा सुगंध चिरंतन टिकणार आहे. मंद आणि सात्विकतेचा भाव तो निर्माण करतो. आत्मिक आनंद हा असाच असला पाहिजे, चिरंतन टिकणारा, सुकुमार, कलंकरहित, अहंकारापासून दूर. संत साहित्यात खरं अशी रूपकं अनेकदा दिसतात जी सामान्य लोकांना पटवण्यासाठी असतात. तर ऐकूया अतिशय सुंदर रचना माऊलींची मोगरा फुलला. एक रिक्वेस्ट आहे, हे ऐकताना जस्ट थोडंसं डोळे बंद करून ऐकलं तर तुम्हाला त्याची अनुभूती जास्ती येईल. मोगरा फुलला
सुगंध खूप छान आहे. थँक्यू. माऊली